आता आपण सूर्य, चंद्र व पृथ्वी या धड्याचा अभ्यास करणार आहोत. चला, सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सूर्य, चंद्र, पृथ्वी, आणि आतापर्यंत आपण थोडा थोडा अभ्यास पण त्यांचा केलेला आहे. चंद्राच्या कला, पृथ्वीचं परिवलन, त्याच्यानंतर सूर्याची किरण कशा पद्धतीने पृथ्वीवर पडली की दिवस व रात्र तिच्या परिवलनामुळे आपल्याला कळतं. हे सगळं आपण आतापर्यंत थोडं थोडं माहिती घेतलेली आहे. त्याच्यातलीच आता आपण विस्तृतरित्या माहिती घेणार आहोत. चला, सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत चंद्राच्या गती. चला, आपल्या उपक्रमात जसं जसं लिहिलेलं आहे आणि आपल्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे आपण त्याचा आपण अभ्यास करूया. आता पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील काही कक्षीय व अक्षीय अशा गती आहेत. आलं लक्षात? गती म्हणजे पृथ्वी जशी फिरते तसा चंद्रही फिरतो. आलं लक्षात? म्हणजे त्याच्या गतीनुसार त्यांच्या गतींना काही नावं दिलेली आहेत. तीच इथं दिलेली आहेत आपल्या उपक्रमामध्ये. ती म्हणजे कक्षीय आणि अक्षीय. तर आता ह्या चंद्राची गती कशी आहे आणि कशा पद्धतीने तो फिरतो, तर चंद्र हा स्वतःभोवती फिरत असतो. नीट लक्षात घ्या मी काय बोलते ते. चंद्र हा स्वतःभोवती तर फिरत असतो आणि तो फिरताना पृथ्वीभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालत असतो. तो स्वतःभोवती तर फिरतच असतो, पण तेच काम करता करता तो काय करतो, पृथ्वीला सुद्धा प्रदक्षिणा घालत असतो. त्याचप्रमाणे तो फक्त पृथ्वीलाच नाही तर तो सूर्याला सुद्धा प्रदक्षिणा घालत असतो. आलं लक्षात? त्याच्या गती कशा आहेत? तो एक म्हणजे तो स्वतःभोवती फिरतो. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती पण फिरतो आणि सूर्याभोवती सुद्धा त्याची गती असते, चालू असते. तर आता ह्या प्रदक्षिणेमध्ये आता पृथ्वीभोवती आहे हे आपल्याला कळालं, पण सूर्याभोवती प्रदक्षिणा जी घालतोय तर तो कशा पद्धतीचा ते प्रदक्षिणा होते ते पहा. चंद्र हा स्वतः सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत नाही, तर त्याची गती कशी आहे बघा. पण तो सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. कशा रीतीने? तर अप्रत्यक्षपणे, पूर्णपणे आपल्याला त्याचं हे नाहीये, पण तो सूर्याच्या भोवती फिरत असतो, सूर्याच्या भोवती असतो तो. कारण जेव्हा दिवस येतो, सूर्य असतो, त्यावेळेस चंद्र पण तिथेच असतो, पण तो आपल्याला दिसत नाही. बरोबर? चंद्राच्या परिभ्रमण आणि परिवलन गतीचा कालावधी हा सारखाच असतो, एकसारखा, एक समान असतो. त्याच्यानंतर याच कारणामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसत असते. आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसत असते. कशामुळं? कारण त्याच्या परिवलनाचा आणि परिभ्रमणाचा कालावधी हा एकच आहे. आता पुढे, आता इथं भौगोलिक स्पष्टीकरण आपण उपक्रमात दिलेलं आहे, बघूया. तर ह्याच्यामध्ये संपूर्ण एक चित्र दिलेलं आहे की चंद्राची परिभ्रमण कक्षा, त्याच्यानंतर चंद्र दिलेला आहे, मध्ये पृथ्वी आहे. तर तो जेव्हा फिरतो हा चंद्र, तेव्हा त्याचा संपूर्णपणे प्रदक्षिणा मार्ग दिलेला आहे. त्याच्यामध्ये आता पृथ्वीप्रमाणेच चंद्राची परिभ्रमण कक्षा जी आहे ही सुद्धा लंब वर्तुळाकार आहे, म्हणजे लांबड अशी आहे. ते त्याच्या चित्रामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की तो कशा रीतीने त्याची परिभ्रमणाची गती आहे. हे आपलं भौगोलिक स्पष्टीकरण आहे, बरोबर आहे. त्यामुळं चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी आणि, लक्षात घ्या मी काय बोलते ते, चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी आणि चंद्र या दोन चित्रामध्ये दिसतंय, पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतर सर्वत्र सारखंच नसतं. कधी कधी ते जवळ असतं, कधी कधी ते लांब असतं, अशा पद्धतीने.
जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो, म्हणजे त्याच्या ह्या गतीमध्ये फिरताना, पृथ्वीच्या भोवती फिरताना त्याची कधी कधी तो पृथ्वीच्या जवळ पण येतो, कधी कधी लांब येतो. तर जास्तीत जास्त जवळ येतो त्याला उपभू स्थिती म्हणतात. काय म्हणतात त्याला? उपभू स्थिती. आणि पृथ्वीपेक्षा तो जेव्हा कमीत कमी जवळ असतो, लांब असतो, कमीत कमी लांब असतो, त्यावेळेस त्या स्थितीला काय म्हणतात? अपभू स्थिती. बरोबर आहे? उपभू आणि अपभू स्थिती ह्या दोन स्थिती आहेत. त्याच्याप्रमाणे जेव्हा तो पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा कोणती आहे? बरोबर, उपभू स्थिती. आणि जेव्हा लांब असतो तेव्हा कोणती आहे? अपभू. लांब जेव्हा असतो तेव्हा अपभू आहे आणि जवळ असताना उपभू. लक्षात आलं? या चित्रावरून ह्या मी जे उपक्रमामध्ये जे चित्र घातलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसून येते. जवळ आणि लांब. लांब असेल तर अपभू आणि जवळ असेल तर हे बघा तुम्हाला दिसतंय ना, बरोबर? उपभू. आणि अपभू म्हणजे लांब आहे तो, आणि जवळ असताना उपभू. लक्षात आलं? आता पुढे, आता थोडासा आतापर्यंत लक्षात आलं कसं उपभू आणि अपभू स्थिती लक्षात आली. पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्यावेळेस उपभू आणि लांब असतो त्यावेळेस अपभू स्थिती असते. आता त्याच्या कलांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता परत आपल्याला इथे उपक्रमात एक चित्र दिसतंय. तर तुम्ही चंद्राच्या कलेचा अभ्यास केलेला आहे, त्याच्या अगोदर आपला थोडाफार अभ्यास झालेला आहेच आहे. तर आता आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर परत तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे आपल्याला माहित आहे. आपण त्याचा अभ्यास केलेला आहे ह्याच्या अगोदर. तर त्याच्याप्रमाणे आता आपण बघूया की चंद्राची प्रदक्षिणा मार्ग. त्याच्यानंतर समोर जे बाण दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये सूर्यकिरण आहेत. हे जे बाण दाखवले गेलेले आहेत याचा अर्थ आहे सूर्यकिरण. म्हणजे सूर्यकिरण कशा रीतीने पडलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे मग त्या चंद्राच्या कला आहे. स्पष्ट दिसतंय? बघून घ्या एकदा चित्र व्यवस्थित. सूर्यकिरण पडतायत, पुढे अमावस्या दिसते, त्याच्या विरुद्ध दिशेला इकडे पौर्णिमा दिसत आहे. तसंच त्याच्या गतीमध्ये फिरताना वरच्या बाजूला शुक्ल पक्ष दिसतोय, मधी पृथ्वी आहे, म्हणजे आपली पृथ्वी, आपण जिथे राहतो त्या पृथ्वीवर, आणि त्याची भ्रमंती कक्षा, तो प्रदक्षिणा मार्ग. त्याच्यानंतर खाली पृथ्वीच्या खालच्या बाजूला बघा इथे कृष्ण पक्ष म्हणजे अष्टमी बरोबर दाखवलेली आहे. म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षामध्ये तो कसा त्याचा प्रदक्षिणेचा मार्ग असतो आणि कशा पद्धतीने अमावस्या आणि पौर्णिमा होतात विरुद्ध विरुद्ध दिशेने. आलं लक्षात? अमावस्या, अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकलांची त्या त्या दिवशी ची ही स्थिती आहे, ती आपल्याला आकृतीत दिसते. अगदी लक्षपूर्वक बघा. बाण म्हणजे सूर्यकिरण, हो, आणि पुढे वरती शुक्ल पक्ष, खाली कृष्ण पक्ष. इथे अमावस्या, इथे पौर्णिमा, विरुद्ध दिशा चंद्राची, बरोबर, त्याच्या भ्रमण गतीप्रमाणे. आता आपण पुढे जाऊया. आता ह्याच्यामध्ये आपण बघूया की आपण जेव्हा पृथ्वीवरून आकाशात या चंद्रकला बघत असतो, संपूर्णपणे आकाशामध्ये आपलं निरीक्षण चालू असतं, आपलं पाहणं चालू असतं. आज कमी चंद्र आहे, उद्या थोडा चंद्र आहे, त्याच्यानंतर अजून थोडा जास्त आहे, हा कलाकालाने वाढत असतो. तर त्या चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग असतात आणि हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. परत एकदा लक्षात घ्या, नीट गोंधळून जायचं नाही याच्यामध्ये. तर जेव्हा आपण चंद्रकला बघतो तेव्हा ते चंद्रबिंब, आता छोटीशी कोर असेल तर तेवढाच प्रकाश आपल्याकडे पडतो आणि हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला स्पष्ट आणि व्यवस्थित दिसतात. लक्षात आलं? एकमेकांचा ह्यांच्याशी खूप जवळचा संबंध आहे. अगदी सगळ्यात बघितलं गेलं तर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, बरोबर आहे. त्याच्यानंतर चंद्र स्वतःभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध दिशेत जातो. सूर्याच्या कुठल्या दिशेला जातो? हा विरुद्ध दिशेला. मग विरुद्ध दिशेला झालं तर अमावस्येस तो पृथ्वी आणि सूर्य याच्या मध्ये असतो. लक्षात घ्या व्यवस्थित.
तो पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध दिशेने जातो. तर अमावस्येला तो काय होतो, पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध असतो. शुद्ध व वैद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये 90 अंशाचा काटकोन होतो. लक्षात आलं? त्याच्याप्रमाणे आपण ही आकृती बघत आहोत आपल्या उपक्रमामध्ये. या उपक्रमातल्या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय सूर्य वरती आहे, अमावस्या होते, चंद्र म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला जातो. आपल्या उजव्या बाजूला कृष्ण पक्ष आहे, डाव्या बाजूला शुक्ल पक्ष आपल्या उपक्रमात दिसतंय. लक्षात जसा मी विस्तार समजावते तसं आपण आता त्या आकृतीत पण सहभाग होऊया. त्याच्यानंतर 90 अंश बरोबर बघा, चंद्र पृथ्वी कसं होत आहे, काटकोनात प्रवेश होतोय तो, बरोबर. अशा पद्धतीने त्यांचं हे संपूर्ण गती आणि त्यांच्या या स्थिती आहे. त्याच्यानंतर त्यावेळी आपल्याला चंद्राचा प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो आणि म्हणून आकाशात चंद्र वर्तुळाकार दिसतो. कसा दिसतो? अर्धवर्तुळाकार दिसतो, म्हणजे अर्धाच दिसतो. कारण तो जसा फिरतो सूर्याच्या दिशेप्रमाणे तो जसा फिरतो तसा आपल्याला त्याची दिशा दिसत जाते. आपण कारण पृथ्वीवर आहोत, या जमिनीवर आहोत, पृथ्वीवर आहोत. तर पृथ्वीवरून आपण जेव्हा बघणार तेव्हा आपल्याला तशाच पद्धतीने तो दिसणार, बरोबर आहे. लक्षात आला? तर इथे हे 2 मिनिटं बघा, तुमचं चित्र बघा आणि विस्तारित जो स्पष्टीकरण केलेलं आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण तुमच्या लक्षात आलं असेल. हा भाग हा भाग आला लक्षात? आला? चला पुढे जाऊया. आता थोडेसे प्रश्न उत्तर. चंद्राच्या गतीबद्दल तुम्हाला सांगायचंय. त्याच्यानंतर उपभू स्थिती कशाला म्हणतात आणि अपभू स्थिती कशाला म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते, त्याचं कारण तुम्हाला द्यायचं आहे. आणि आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया. चला.